सर्व जे टेम्पल आहेत, शिखांचा गुरुद्वारा शिखांच्या कब्जामध्ये आहे, हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यामध्ये आहेत, जैनांचे मंदिर जैनांच्या ताब्यामध्ये आहे, ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यामध्ये आहे. परंतु बौद्धांचं जे आधार स्तंभ आहे किंवा आधारशाला आहे किंवा त्याचं प्रेरणा आपण जिथून आपल्याला मिळते त्या ठिकाणी जे बोधगया टेम्पल आहे ते टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, हा सुद्धा एक विषय आपण त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि तुम्ही नागपूरचा सर्व बहुजन मीडिया आहे आणि तुम्हाला माहित आहे की त्या संदर्भामध्ये कितीतरी नागपूरमध्ये प्रोग्राम होत आहे आणि ऑल इंडियावर त्याचा आवाज उठवला पाहिजे, तो विषय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. दुसरा एक आताचा एक गंभीर विषय असा आहे का मालेगाव, नांदेड आणि मुंबईचा जो ब्लास्ट झालेला होता, हायकोर्टाने मुंबईच्या ब्लास्ट मधून जे लोक सुटले त्यांना पण निर्दोष सोडलेला आहे. मालेगावचा जो ब्लास्ट झाला होता त्याचे जे आरोपी होते त्यांना सुद्धा निर्दोष सोडलेला आहे. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी दुटप्पी भूमिका समोर आलेली आहे, त्यांनी मीडियाला बाईट देताना सांगितलं की मालेगावमध्ये जे ब्लास्ट मध्ये फसल्या गेलेले लोक होते, जे निर्दोष सोडल्या गेले, तर हा एक षड्यंत्राचा भाग होता आणि षड्यंत्र म्हणून त्यांना फसवण्यात आलं होतं, हे एक स्टेटमेंट त्यांचं आलं. आणि मुंबई ब्लास्ट मध्ये जे निर्दोष मुस्लिम लोकांना सोडण्यात आलं याविषयी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांना फसवण्यात आलं होतं आणि एका ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, ही जी दुटप्पी भूमिका मुख्यमंत्र्याची आहे तो सुद्धा विषय आम्ही जो विरोधाभास आहे त्या संदर्भात सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहे. आणि एक लेटेस्ट संविधान का बदलाव एक पुस्तक आलेलं होतं, त्या पुस्तकाचा काय ब्राह्मणी मानसिकता आहे त्याच्यावर सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहोत. त्या संदर्भामध्ये बरेचसे वक्ता काम करणार आहेत, बोलणार आहेत, त्याचं रिसर्च आहे, ज्याचे त्या विषयाचे जाणकार आहेत त्या लोकांना आपण त्या ठिकाणी बोलवले आहे. दुसरं मित्रांनो, दुसरं दुपारचं जे सत्र आहे ते सत्रामध्ये एकूण 6 विषयावर चर्चा आपण करणार आहोत. पहिला जो विषय आहे जनसुरक्षा विधेयक कायदा, जो महाराष्ट्रामध्ये आता लागू करण्यात आलेला आहे. आणि हे जे विधेयक आहे, हे विधेयक याच्या अगोदर वेगवेगळ्या नावाने पूर्ण देशामध्ये सुद्धा आहे. छत्तीसगडमध्ये सुद्धा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट मध्ये आहे किंवा जम्मू काश्मीरमध्ये ते विधेयक आहे, तुमचं आंध्र प्रदेशमध्ये आहे, ओरिसामध्ये ते लागू झालेलं आहे. आणि या विधेयकाचा काय परिणाम आहे तो मोठ्या विस्ताराने मी तुम्हाला सांगणार नाही. काश्मीरचं कलम रद्द केल्यानंतर तिथले जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना कोणतीही सूचना न देता 2 वर्ष नजरकैदेमध्ये ठेवलं, ते हे विधेयक आहे. म्हणजे FIR न करता किंवा कोणतीही नोंद न घेता किंवा काही चर्चा न करता तुम्हाला ते अरेस्ट करू शकतात. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम पत्रकारांवर होत आहे. कारण पत्रकारांचं जर आपण हिस्ट्री काढली, गुगलवर सर्च जरी तुम्ही करसाल, जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये ज्या ज्या पत्रकारांनी ऍक्शन घेतली त्या पत्रकारांना त्यांनी FIR न नोंदता आतमध्ये टाकलेलं आहे किंवा नजरकैदेमध्ये ठेवलेलं आहे. दुसरं, सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये एक GR आता महाराष्ट्र शासनाने काढला होता की सरकारी कर्मचारी सरकारच्या विरोधामध्ये बोलणार नाही. म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे का राजेशाही आहे समजत नाही आहे. राजाने आदेश दिला, एखादी कॉर्पोरेट कंपनी आहे आणि त्या कॉर्पोरेट कंपनीचा कर्मचारी आहे आणि तो कर्मचारी त्या कॉर्पोरेट कंपनीच्या विरोधात बोलू शकत नाही, आपण मान्य करू. परंतु भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही राज्यामध्ये सरकारने एखाद्या विरोधामध्ये निर्णय घेतला आणि कर्मचाऱ्यांनी बोलायचं नाही, म्हणजे लोकशाही नसून ते हुकुमशाही प्रमाणे राज्य शासन वागत आहे आणि शासनाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही असं सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी ताकीद दिली किंवा ते शेअर करायचं नाही, त्याच्यावर लिहायचं नाही सोशल मीडियावर. या पद्धतीनं जो कायदा बनवला किंवा GR काढला त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही चर्चा करणार आहे. दुसरा एक मित्रांनो, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले, जगद्गुरु तुकोबा यांचं वचन आहे, अभंग आहे. हा विषय आम्ही मुद्दामून लावलेला आहे कारण या ठिकाणी आम्ही जे बसलेलो आहे, माननीय अभिजित भगत सरांना 25 वर्षाचा समाजाचा अनुभव आहे. मी 2007 पासून सामाजिक कार्यामध्ये आहे. माननीय धनवीर सर असतील, गेडाम सर असतील. साथियो, भारतामध्ये आंबेडकराईट मुवमेंट बऱ्याच वर्षापासून काम करत आहे, परंतु त्या आंबेडकराईट मुवमेंट मध्ये काम करणारे काही राजकीय नेता किंवा सामाजिक नेतृत्व करणारे जे लोक आहेत ते बोलतात तसं चालत नाही, त्याच्यामुळे आमचा रिझल्ट ओरिएंटेड काम होत नाही आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकराईट मुवमेंट दिसत आहे परंतु त्याचा रिझल्ट दिसत नाही आहे. आम्हाला कुठेतरी काँग्रेस BJP याच्या
आतमध्येच राहून काम करायचं आहे. स्वतंत्र असं अस्तित्व आमचं दिसत नाही, ते नेतृत्वामुळे झालेलं आहे. म्हणून बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले, याच्या नुसार आपण काम केलं पाहिजे. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट आहे, शील व सौजन्य नसल तर शिक्षित माणूस हा हिंस्र पशुपेक्षाही क्रूर असू शकतो. कारण शील आणि सौजन्य पाहिजे. विद्यासोबत शील आपल्याला अभ्यासाला तो धडा पण असेल बाबासाहेबांचा विद्यार्थी दशेमध्ये, ते फार महत्वाचं आहे नेतृत्व गुणामध्ये. किंवा कर्मचारी संघ आणि स्वाभिमानी संघामध्ये आम्ही असे नियम बनवलेले आहेत की नेतृत्व कसं असावं, जसं बोलतं तसं ते चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शील असलं पाहिजे, सौजन्य असलं पाहिजे, चरित्र असलं पाहिजे, असं नेतृत्व आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि त्यानुसार तो संघटनात्मक कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तो विषय आम्ही ठेवलेला आहे. आणि शेवटचा विषय मित्रांनो, शिक्षणाचं जे खाजगीकरण चालू आहे त्या संदर्भातला एक विषय आहे. शेवटी मला एकच आवाहन तुम्हाला करायचं आहे की हे जे विषय आम्ही गंभीर विषय लावलेले आहेत त्या विषयावर महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यातले लोक येणार आहेत, कॅडर येणार आहेत, प्रतिनिधी स्वरूपामध्ये ते अधिवेशन राहणार आहे. आणि त्या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणामध्ये सफल करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही काम करत आहोत. हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की हे राज्याचं अधिवेशन असल्यामुळे राज्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये आम्ही पत्रकार परिषदा घेत आहोत. मुद्दा हा आहे की हे संघटनचं हे जे अधिवेशन आहे हे समाजापुढे गेलं पाहिजे, समाजाला हे कळलं पाहिजे की या राज्य अधिवेशनामध्ये कोणते विषय चर्चेला घेतले जातात. कारण तुम्हालाही माहित आहे की यातले जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये जनरल चर्चा होत नाही. मग ते न्यू वर्ल्ड ऑर्डर असेल किंवा रुपयाच्या संदर्भात असेल, खूप मोठं तुम्ही काही सतर्क लोक आहेत जे याच्या संदर्भामध्ये माहिती घेत राहतात, परंतु ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत नाही, पण सामान्य लोकांशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे त्यांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं मुलांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं भविष्य प्रभावित होत आहे, त्यांचं आर्थिक नियोजन प्रभावित होत आहे. आणि अशा वेळेस जर त्यांच्याशी रिलेटेड जे मुद्दे आहेत त्याच्यावर जर चर्चा झाली तर समाजामध्ये जागृती होईल. जागृत झाले तर लोकांचा वापर करता येणार नाही किंवा समाजाला जास्त काळ अंधारात ठेवणं शक्य होणार नाही. याच्यासाठी आपण हे राज्य अधिवेशन घेतो आहे. कारण केवळ चर्चा करणे हा सुद्धा एक उद्देश नाही आहे. लोक सतर्क लोक झाले. कारण बहुतांश होते की तुम्हाला माहिती आहे की आज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते, परंतु याच्या आधी महत्वाच्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा समाजामध्ये जे व्हायला पाहिजे ते होत नाही, ते टाळले जाताना दिसत आहे. मग अशा अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून, केडर कॅम्पच्या माध्यमातून समाजाला माहिती देऊन जागृत करणे ही एक महत्वाची आमचा उद्देश आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही त्या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती असणारे जाणकार लोक ते आम्ही तिथं बोलवतो आहे. कारण न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या बाबतीत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की लोकांमध्ये कन्फ्युजन आहे